श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आपलं स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला शेतकरी आणि नागदेवतेची कहाणी सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नागपंचमीची आणि शेतकऱ्याची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळ होती, म्हणजे नागिनीने आपल्या पिल्लांना जन्म दिलेला होता, त्यांना नांगरता नांगरता त्या नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळाने नागिन आली. आपले वारुळ पाहू लागली. तो तिथं वारुळ काही दिसेना, पिल्लेही दिसेना. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगराचा फळा रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगराने माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनात आलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला असे समजले की ह्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा. म्हणून ती निघाली. ज्या गावात मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग-नागिन 9 नागकुळ काढली आहे. त्याची पूजा केली होती. डोळे मिटून प्रार्थना करीत होती. तो ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. मग ती उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेस? इतके म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो क्षण नागिनीस दृष्टीस पडला. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. तिनं सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे, आपले व्रत पाळत आहे, आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचा मनात आणले आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटले. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसे जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावे? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की तिथे काही झालं नाही तर निदान नागपंचमीच्या दिवशी तरी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, इतके तरी पाळावे, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होऊ. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. ही झाली शेतकऱ्याची आणि नागदेवाची कहाणी. म्हणून तर शेतकऱ्याला नागदेवाचा मित्र म्हटलेला आहे. आणि आता पुढे नागपंचमीची कहाणी ऐकूया. ऐका परमेश्वरा, नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 5 सुना होत्या. चातुर्मास आला. श्रावण महिना आला. नागपंचमीचा दिवस आला. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, तर कोणी माहेरी. अशा सर्व सुना गेल्या आहेत. त्यात सर्वात धाकट्या सुनेस माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली, माझा सर्व संबंधी नागदेव आहे असे समजून तो मला माहेराहून न्यायला येईल असे म्हणू लागली. इतक्यात काय घडले, शेष भगवानास तिची दया आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व ह्या मुलीस नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इकडे दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला? त्याने सुनेस विचारले. तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले. ब्राह्मणाने त्या वेशधारी मामा नागोबाला बरोबर तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले. खरी हकीकत सांगितली
आणि आपल्या फणीवर बसून आपल्या बिळात नेले. आपल्या बायका मुलांजवळ बजावले की हिला कोणी चावू नका. एक दिवस नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला. पुढं नागिन बाळंत झाली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही घाबरली व हातातला दिवा खाली पडला. त्यामुळे नागांच्या पोरांची आणि पोरींची शेपटी भाजली. नागिन रागावली. तिनं सर्व वृत्तांत नागाला सांगितला. त्यावर नागराजा म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचवू. पुढं ती नागिन पहिल्यासारखी आनंदाने वागू लागली तिच्यासोबत. एक दिवस अपार द्रव्य घेऊन मुलीस आपण पण नागिनीने मनुष्यवेध घेऊन तिला सासरी पोहोचवायला गेली. नागाची पिल्ले मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली, आमची शेपटी कशानं तुटली? नागिनीने मुलामुलींना गोष्ट सांगितली. तिचा सूड घ्यावा असं मनात आणून ते सर्व हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली. शेवटी तो येत नाही असे पाहून तिनं पाटावर व भिंतीवरती नागांची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना लाह्या, दूध वगैरे उकडीचा नैवेद्य असा दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होते. शेवटी तिनं देवांना प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे काही माझे भाऊ बहीण लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असू देत, असं म्हणून तिनं नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्लांनी मनातला राग घालवला. त्यांनी तिच्याविषयी दया आली. पुढे त्याच दिवसापासून नागांनी तिथं वस्तीच केली. हे पाहून त्याच मुलीने रोज त्या नागांसाठी किंवा तिच्या बहीण भावांसाठी दूध पाण्याची व्यवस्था केली आणि तिथे त्यांच्या वस्तीवरती नेऊन ठेवायची. त्याच दिवशी पहाटे एक नवल झालं. त्या नागांनी आपल्या बहिणींनी आपली एवढी सेवा केली ह्या आनंदाने त्यांनी ते दूध पाणी ठेवतात त्या ठिकाणी पहाटेस येऊन एक नवरत्नांचा हार आपल्या बहिणीसाठी ठेवून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने दूध पाणी ठेवण्यास गेल्यावर तिला तो हार दिसला आणि तो उचलून तिने गळ्यात घातला. तो हार एवढा सुंदर होता की तो पूर्ण हिऱ्याने भरलेला होता आणि किमती पण खूप होता. आणि त्या हाराच्या मधोमध एक मोठा चमकदार असा नागमणी देखील होता. माहेर नसले म्हणून काय झाले, रक्तामांसाची माणसं जरी नसली तरी काय झाले, आपण ज्याला जीव लावतो, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ते आपले रक्तामांसापेक्षा ही जास्त माया आणि जीव लावणारी, प्रेम करणारी माणसं असो अथवा प्राणी असो, ही लगेचच एका क्षणात आपली होतात. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा मा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.